हॅलो. हॅलो.
एक क्लीन बोल्ड केला होता, एकाला या ठिकाणी कॉट स्वरूपामध्ये परतावं लागलं होतं आणि पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होत असताना या ठिकाणी आपण अमोलला बघतोय. या बॅटच्या चेंडूवरती स्लोवर वन हाताळला होता. या चेंडूवरती धाव कोणती मिळणार नाही. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना अत्यंत चांगला खेळ या ठिकाणी रंगलाय. पुन्हा एकदा अमोल तयार. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये आपण बघतोय शॉर्ट लेगच्या दिसरा चेंडू होता आणि मैदानावरती धाव कोणती मिळणार नाहीये. एक षटक मैदानावरती पूर्ण संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती स्कोरबुक वरती धावसंख्या 1 धावा. 1 धाव धावफलकावरती आल्या. पहिलं षटक या ठिकाणी संपल्यानंतर स्कोरबुक वरती असलेली धावसंख्या पाहायला मिळते. एक अत्यंत चांगला खेळ, आतापर्यंत चांगली गोलंदाजी जयमान कारले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल, याच्यामध्ये कोणती शंका नसणार आहे. पहिलं षटक संपलंय. 3 षटकं असतील आणि आता मात्र क्षेत्ररक्षण विस्तारलेलं, क्षेत्ररक्षण वृद्धिंगत केलेलं पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकामध्ये ज्या 1 धावा आल्यात यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना प्रसाद 11 संघाला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाजी करण्यासाठी आपण बघत आहोत. अभिला आपण बघतो या ठिकाणी मैदानावरती उतरलाय. स्ट्राईक एंड वरती आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करण्यासाठी वैभव. ही जोडी मैदानावरती स्थित आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी येईल. मित्रांनो, यानंतरची मॅच आहे ती मी अनाउन्स जरूर करतोय. रिलायन्स नौका विरुद्ध बालयुवक पेजारी. थोडासा बदलाव केला जाईल. या संघामधून विजेता आणि सागरी गणेश तळ या 2 संघामध्ये यानंतरची मॅच या ठिकाणी घेतली जाईल. षटक क्रमांक 2 मैदानावरती आपण बोलतोय. गोलंदाजीमध्ये मित्रांनो बदलाव होतोय. ओमकार मैदानावरती आलाय. षटक क्रमांक 2ऱ्याला करतोय आपण सुरुवात. बॅटची कडा घेतली आहे. चेंडूवरती आपण बघतोय मारण्याचा प्रयत्न. अभि एक जबरदस्त बॅट्समन आहे, एक्सप्लोजिव्ह फलंदाज आहे, विध्वंसक फटकेबाजी करण्यासाठी नेहमी ओळखला जातो. आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न सुद्धा केला होता. त्याला माहिती आहे डीप पॉईंट रिजन, कव्हर पॉईंट रिजनला फटका आला तर 4 धावा मिळू शकतील. कारण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही केवळ ऑनसाईडच्या दिशेला होते. समोर वाईडिश लॉंग ऑफ ठेवला. पुन्हा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जरूर आवाज आलाय. अभिला मैदानावरतून परतावं लागेल. जबरदस्त चेंडू, सबमरीन डिलिव्हरी होती. बॅटची कडा घेतली, विकेट किपरने चेंडू घेतलाय आणि मैदानावरती आता मात्र हा फलंदाज अभि काही विशेष न करता ज्या पद्धतीने अजय पवार परतला होता अगदी त्याच रीतीने या ठिकाणी पण पुन्हा एकदा या मैदानावरतून परततोय अभि. टेक अप फॉर दिस, अनदर विकेट गोज डाऊन. यावेळेस फटका शॉर्टम पूल केला. क्षेत्ररक्षक येतोय आणि अत्यंत चांगला झेल मैदानावरती. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत असताना कारण आतापर्यंत कोणत्याही फलंदाजा टिकून खेळता आला नाहीये. आतापर्यंत जर आपण विचार केला प्रत्येक येणारा खेळाडू हा जो मैदानावरती खेळण्यासाठी उतरलाय त्याला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करता येत नाहीये. मग आतापर्यंत धावसंख्या बघितली आपण, स्कोरबुक वरती नजर मारली, केवळ 2.
या 2 धावा धावफलकावरती आल्यात. क्रीडा भवनचं शानदार मैदान. 3 धावा धावफलकावरती आल्यात. प्रसाद 11 संघ अलिबाग संघ म्हटल्यानंतर अलिबाग मधील 8 नामांकित संघामधील एक संघ आहे. दुसऱ्या बाजूला जयमान कारले संघानं सुद्धा गेल्या कित्येक वर्षांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि या मैदानावरती आत्ताच आपण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत असताना पाहिली होती. हे अलिबागचं क्रिकेट किती प्रगत आहे सर्वांना दाखवलं होतं आणि या अलिबागच्या क्रिकेटमध्ये प्रशांतजी नाईक यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. सन्मान्य नगरसेवक आहेत आणि असं असताना नगराध्यक्ष आहेत. प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येते. गेल्या 4 रात्रींमध्ये तो त्रास सुद्धा आपण या ठिकाणी अनुभवला होता. या बॅटचा अक्रॉस द लाईनचा फटका डीप स्कोअर लेग तयार आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. चेंडूला गेलं टाटा बाय बाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार षटकार. हॅलो 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 या ठिकाणी मैदानावरती आता मात्र अक्षयच्या बॅट बांधून हा फटका आलाय. खिलाडी हो का खिलाडी अक्षय या मैदानावरती उतरलाय. अक्षयला बऱ्याच मैदानावरती मग ते वर्सोलीचं मैदान असू देत त्या ठिकाणी सुद्धा संघ अडचणीमध्ये फसलेला असताना बऱ्याच अनुषंगाने त्याने फटकेबाजी केली. या ठिकाणी आपण बघितलं तर हा फटका डीप स्कोअरलेगच्या दिशेला एक्झिक्यूट केला होता. क्षेत्ररक्षकाला केवळ बघायला लागला होता. चेंडू केवळ बघायच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं होतं क्षेत्ररक्षकाला आणि स्कोर बुक वरती आपण बघत आहोत. आता मात्र बदलाव 9 बनल्यात. हा चेंडू निर्धाव आहे. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा जरूर येतोय की आता मात्र चेंडू शिल्लक असेल. केवळ एक चेंडू बाकी. पंचायत ऑफिशियल अंपायर शैलेशजी महाडिक मोहम्मदजी बकवाल. या वेळचा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट कीपर त्याच्या हातामध्ये चेंडू गेला होता. प्रेझेन्स ऑफ माइंड विकेट कीपरचा कमालीचा. कारण चेंडूवरती त्याने बघितलं होतं की फलंदाज क्रीज मध्ये नव्हता. त्याचा फायदा त्याने उचलला होता. जर डायरेक्ट हिट आला असता तर मात्र या ठिकाणी विकेटची संभावना सुद्धा पाहायला मिळाली असती. या मैदानावरती आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 9 धावा. 2 षटक अद्याप बाकी असतील. 2 षटक या ठिकाणी अद्याप बाकी असतील. दोन षटकांमध्ये 9 धावा आल्यात. आतापर्यंत 4.50च्या सरासरीने आपण धावसंख्या बघतोय. नगराध्यक्ष चषक 2025 या हंगामातील क्रीडा भवनवरती असणारी डे क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे आणि आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसाकडे वळत असताना आपण पाहत आहोत की अत्यंत चांगल्या रीतीने हा पूर्ण खेळ हाताळला जातोय. गोलंदाजी करण्यासाठी संकल्प मैदानावरती उतरतोय आणि षटक क्रमांक 30 या ठिकाणी घेऊन येतोय. संकल्पला आपण या ठिकाणी बघत आहोत. गोलंदाजी करण्यासाठी मैदानावरती उतरेल जयमान कारले संघाचा आणखीन एक यंगस्टर खेळाडू या ठिकाणी उतरलाय. आमचे मित्र शागिर शेख सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आम्ही करतोय. एक निस्सीम क्रिकेटचा चाहता, एक स्पॉन्सर. बरेच वर्ष क्रिकेटची स्पर्धा त्याची सुद्धा स्वतःची क्रीडा स्पर्धा होत असते. वलद मॅचच्या दिशेला या बॅटचा चेंडू गुड लेंथ वरनं पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी उसळी जरूर घेतली होती. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. जबरदस्त एक्झिक्युशन आहे. चांगला रनअप आहे. त्यानंतर एक्झिक्युशन करत असताना अगदी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण त्या दिशेला सजवलंय म्हणजे ऑनसाइडला क्षेत्ररक्षण लावलंय आणि ऑफसाइड क्लिअर ठेवलंय. डीप कव्हर असेल त्यानंतर कव्हर पॉईंट असेल. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही ठेवलाय. पुन्हा गोलंदाज तयार. वाईट चेंडू मैदानावरती मोहम्मद बकवाल यांचा इशारा. धावफलकावरती धावसंख्या 10 धावा. षटक क्रमांक आपण बघत आहोत ते म्हणजे 30. प्रगतीपथावर असताना या ठिकाणी अत्यंत चांगला खेळ सजवला गेलाय. संकल्पाच्या माध्यमातून आपण बघत आहोत की या खेळाला पुन्हा सुरुवात होते. षटक क्रमांक 3 आहे. स्ट्राईक वरती
फलंदाज तयार आहे, धावा येत नाही, धावा बनल्या पाहिजेत. यावेळेचा फटका, चांगला प्रयत्न केला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनला. या ठिकाणी चांगला प्रयत्न करतोय वैभवच्या बॅट मधून, वैभवशाली फटका, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, बिग 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 षटकार. आता मात्र 16 धावसंख्या स्कोरबुक वरती अर्जित केले. काही प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय जी बसण्याची व्यवस्था केली होती अगदी तिथे सामन्यांचा आनंद लुटत असताना पाहायला मिळतात. नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून आलेली ही डे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी क्रिकेटची क्रीडा स्पर्धा. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला, गोलंदाज संकल्प. या बॅटवरती आपण बघतोय व्यवस्थितरित्या या चेंडूला खेळलं नव्हतं, जे प्रॉपर कनेक्शन व्हायला पाहिजे आशुतोष ते पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत धावसंख्या एका धावेदिवशी 17 धावसंख्या. 4 षटकांमध्ये जर 40 धावा मैदानावरती बनल्या तर कुठेतरी असं वाटेल की हा सामना रंगू शकेल. धावसंख्या कमी बनली आहे. आमचे मित्र लवेश करत आहेत. अत्यंत चांगलं या ठिकाणी आपण बघतोय स्कोरिंगची भूमिका. या बॅटचा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय षटकार. स्कोरबुक वरती मित्रांनो आपण बघतोय तर 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. व्हॉलंटियर्स जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी महत्वाची भूमिका आहे. चेंडू बाहेर गेल्यानंतर लवकरात लवकर सुपूर्द करा. हा फटका या ठिकाणी आणखीन एक लगावला आणि अक्षयच्या बॅट मधून आलेला हा दुसरा फटका षटकार. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे, संघर्ष मैदानावरती सुरू आहे. अक्षय पाटील खेळू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पोझिशन मध्ये आला होता, चेंडूची गती थोडी जास्ती होती त्यामुळे कनेक्शन तितकं प्रॉपर नव्हतं. स्कोरबुक वरती आणखीन एक धाव येईल आणि धावा बनतात 24 रन्स. या 24 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर या धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत संकल्पच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 14 धावा त्याने खर्च केल्यात. फुलटा चेंडू होता, पोझिशन मध्ये आला होता, मात्र आपण बघतोय जे बॅकवर्ड स्कोअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्र आहे, त्यानंतर फाईन लेग क्षेत्र आहे, लॉंग स्टॉप रिजन आहे, त्या ठिकाणी केवळ एक धाव मिळणार आहे. 3 षटकांचा मित्रांनो खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती स्कोरबुक वरती धावसंख्या 25 धावा. या धावा 25 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. आणखीन एक षटक येईल. मित्रांनो थोडंसं फास्ट खेळायचं आहे कारण आजच्या दिवसातील दुसराच सामना आपण मैदानावरती खेळवतोय आणि तब्बल 1:15 वाजलेले आहेत. अजूनही 15 मिनिटांचा अवधी बाकी आहे. हे सामने आपण बघत आहोत ज्या पद्धतीनं पूर्णतः आपण या सामने लाईव्ह पाहू शकताय. सन्मान्य नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून आलेला नगराध्यक्ष चषक 2025 ड्रीम्स.cricket.in माध्यमातून तुम्ही स्पर्धा लाईव्ह बघू शकताय. याच वेळी जर आपण पाहिलं तर सामन्याच्या दिशेला वळूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आल्यात आणि आशुतोष यावेळेस जर आपण बघितलं तर प्रसाद 11 अलिबाग संघानं कमबॅक करून दाखवलाय. शेवटचं षटक जनमन कार्य संघाच्या माध्यमातून निनाद हाताळत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आपण बघतोय अक्षयला. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 बिग स्ट्रोक आपण बघितलेत. यावेळेचा चेंडू लेग स्टिकच्या खूप बाहेर जाईल आणि पंच या ठिकाणी सूचित करतील की मैदानावरती आलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी अवांतर आहे. धावफलकावरती धावसंख्या 26 धावा 26 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेल्या आहेत धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा फटका समोर डीप स्कोअर लेग आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, बिग 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 षटकार. ये बाद अक्षय, कारण आतापर्यंत सामना फसला होता. पूर्णतः पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या, मात्र ज्यावेळेस अक्षय मैदानावरती आल्या, अक्षय आल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती त्याने प्रहार केला. आतापर्यंत 3 बिग स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलेत. 19 धावसंख्येवरती तो खेळतोय. या मॅच मध्ये रोमांचकपणा त्याच्या बॅट मधून आलेल्या धावांनंतर आलाय आणि पुन्हा एकदा अक्षयने या मैदानावरती दाखवलंय की आम्हाला सुद्धा हे नगराध्यक्ष चषक जिंकायचा. 32 धावा आल्यात.
जन्मान कारले संघाला विचार करण्यास भाग पडलाय. स्ट्राईक वरती खिलाडी अक्षय मैदानावरती चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र हे कनेक्शन प्रॉपर नव्हतं. आणखीन एकदा धाव फलकावरती येईल. स्कोरबुक वरती आपण धावसंख्या बघतोय 33 धावा. अंतिम षटकाचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. इट्स ऑन अ फायनल ओव्हर, इट्स ऑन अ स्लॉग ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं असेल आशुतोष. या मॅच मध्ये आपण बघत आहोत स्कोरबुक वरती धावांचा आलेख वाढवण्याचं काम अक्षयनं केलंय. सुरुवात केली. यावेळेस शॉट ऑफ द लेग होता अगदी समोर बाणासारखा सरळ व्ही शेप मध्ये ॲज लाईक अन वेस्ट इंडियन क्रिकेटर. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगला प्रहार. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. हा फटका मैदानावरती आलाय. समोर खेळला फ्लॅट फटका आला होता. 6 धावा बनल्या. 39 धावा संख्या स्कोरबुक वरती अर्जित केल्या. फिनॉमिनल फटकेबाजी. आता मात्र दोन्ही बाजूने सुरुवात झाली आहे. मग तो अक्षय असेल मग तो फटकेबाजी करण्यासाठी आलेला वैभव असेल. वैभवने सुद्धा 2 सिक्सर्स या ठिकाणी मॅच मध्ये लगावलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत दिशेला तैनात. लॉंगॉनला आपण बघतो चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणखीन एक धाव स्कोरबुक वरती आली. 40 धावा धावफलकावरती बनवल्या सुद्धा गेल्या. या मॅच कडे आपण बघतोय चांगला प्रयत्न, चांगलं क्रिकेट, चांगला खेळ. त्या दिशेला आपण बघितलं तर गोलंदाजाने निनादने कमबॅक केलं. जन्मान कारले एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रसाद 11 अलिबाग. क्रीडा भवनचं शानदार मैदान. बॅटची कडा होती, विकेट जाण्याची संभावना होती. कॅच ड्रॉप केले अक्षयची. एक अंतिम चेंडू येणं बाकी असेल. 2 चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहे, माफ करा. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय बाळा पिसाड यांना विनंती असेल की आपण सागर बडमे यांचा इथे सन्मान करायचा आहे. नगराध्यक्ष चषकामध्ये आपण पाहतोय बाळा पिसाड यांच्या शुभ हस्ते सागर बडमे यांचा इथे सन्मान केला जातोय. स्कोरबुक वरती आशुतोष आपण बघत आहोत तर 46 धावा तब्बल लागल्यात. 46 कम्स अप अक्षयसाठी मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे. प्रसाद 11 अलिबाग. टाळ्यांचा आवाज येऊ देत. काय जबरदस्त इनिंग आज अक्षयच्या आणि वैभवच्या माध्यमातून साकारली गेली. दोन्ही खेळाडू नाबाद राहिले. चांगला खेळ करून दाखवला आणि स्कोरबुक वरती धावसंख्या सुद्धा उभारली. या 46 धावा स्कोरबुक वरती बनवल्या गेल्या. जबरदस्त गेम प्ले झालाय आणि आता मात्र 27 धावांचं आव्हान असेल. या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीनं कशा रीतीनं केला जाईल हे सांगण्यासाठी मी घेऊन जातोय आमचे काबिल मित्र, काबिल दोस्त जे पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला सुद्धा आहेत. आमचे मित्र आशुतोषजी पाटील. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद यश. आपण पाहतोय चेंडरे बॉईज आयोजित प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा. पहिला सामना आपण पाहिला तर अतिशय रोमहर्षक पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहिला तर जहनुमान कारले विपक्ष प्रसाद 11 अलिबाग या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 46 धावा या धावफलकावरती लावल्यात. त्या अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाने 47 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. त्या अर्थात जहनुमान कारले संघाला 4 षटकांचा सामना आपण पाहतोय जिथे नक्कीच कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. तत्पूर्वी आलेल्या रसिक प्रेक्षकांचं आपण जरूर सहर्ष स्वागत करूया. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं कृपया आयोजक. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये मार्गस्थ होते जहनुमान कारले संघाच्या बाजूने जिथे ओमकार
आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय निनाद, ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर प्रसाद 11 अलिबाग संघाला जरूर आता मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण का 47 धावा सेव्ह करायच्यात. 46 धावा नक्कीच धावफलकावरती आल्यात. एक दर्जेदार असा खेळ पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाला, तो अर्थात अक्षयच्या माध्यमातून, अक्षयच्या बॅटमधून आपण एक तुफानी फटके सुद्धा पाहिले. षटकार असतील, चौकार असतील, एक चांगली इनिंग आपण पाहतो प्रसाद 11 अलिबाग संघासाठी त्याने दर्शित केल्या. परंतु आता मात्र या 47 धावा जर सेव्ह करायच्या असतील प्रसाद 11 अलिबाग संघाला, तर नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल, कारण का जनुमान कार्ले संघ सुद्धा एक तितकाच भक्कम आहे. या अलिबाग तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर मागील 2 ते 3 हंगाम आपण पाहिलं तर जनुमान कार्ले संघाने देखील एक चांगली कामगिरी केली आहे. चांगला बॅटिंग अटॅक आहे जनुमान कार्ले संघाकडे, त्यामुळे नक्कीच प्रसाद 11 अलिबाग संघाला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल, जिथे सागरी गणेशस्थळ विपक्ष या सामन्यामध्ये विजेता जो संघ होईल त्या संघांमध्ये खेळला जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जनुमान कार्ले संघ आणि प्रसाद 11 अलिबाग संघ, त्याचप्रमाणे सागरी गणेशस्थळ संघ. आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील कुठे जायचं नाहीये, आपला सामना लगेचच आपण खेळवणार आहोत. तर ओळीया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. यस, सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या सत्राला जिथे सुरुवात होते, जिथे ऑफिशियल पंच आपण पाहतोय शैलेश महाडिक सर आणि मोहम्मद बकवाल सर, हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. तर गोंदाच्या मोर्चावरती आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षट घेऊन अजय पवार आपण पाहतोय. अजय पवार लेस्पे पहिला चेंडू आपण पाहतो राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर परिसरामध्ये. आपलं मैदान आखूड आहे, परंतु या मैदानाचा जर आढावा घेतला तर नक्कीच मोठमोठे खेळाडू या मैदानावरती खेळून गेलेत. कित्येक मोठ्या स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळत असतात आणि आज आपण पाहतोय एक जबरदस्त अशी स्पर्धा, जिथे चेंडरे बॉईज यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरी आणि संपन्न होणारी प्रशांत नाईक नगराध्यक्ष चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अनुभवतोय. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती आपण पाहतो सरळ बॅटने खेळलेला फटका, परंतु सुजय मगर तिथे तैनात. डायरेक्ट हिट नक्कीच झाली होती, परंतु फलंदाज सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय, जिथे एकही धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच जिथे सांगता होते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावरती लागते, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू. अजयचं जरूर कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली, परंतु ओमकार पाटील एक नक्कीच मोठा खेळाडू आहे. हा चेंडू मात्र बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे. लेग स्टिकच्या आपण पाहिलं तर बराचसा बाहेर चेंडू वळतोय. ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वे हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येणार आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये. ती अर्थात 2 धावा धावफलकावरती येत आहेत. या चेंडूवरती मात्र हल्ला बोल केलाय. ओमकारच्या बॅट मधून एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. ओमकार ब्रँडेड फटका, षटकार. ओमकार यासाठी ओळखला जातो, मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, दोन्ही बाजूंमध्ये आपण पाहिलं तर ओमकार एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असतो. जनुमान कार्ले संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू, अर्थात हुकमाचा एक्का म्हणूया आपण, कारण का ज्या वेळी आपण पाहिलं तर जनुमान कार्ले संघ हा अडचणीत सापडतो, त्यावेळी पूर्णपणे ओमकार पाटीलची खेळी एक चांगल्या पद्धतीची पाहायला मिळत असते. आणि आज आपण पाहतोय 47 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी जनुमान कार्ले संघाला. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज अजयला कमबॅक करावा लागेल. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा लागतायत, जिथे पहिलं षटक हे प्रगतीपथावर आपण पाहतोय.
अजयला जरूर इथे कमबॅक करावं लागेल, कारण का एक षटकार आला या षटकामध्ये ओमकारच्या बॅटमधून. ओमकारच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चूक पाहायला मिळत नाही आणि ओमकार पाटीलची खेळी संपुष्टात. पहिला धक्का जनुमान कारले संघाला. षटक क्रमांक आपण पाहतोय जिथे 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल येतोय. अमोल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ज्याने जनुमान कारले संघला सुरुवात करून दिली असा खेळाडू आपण पाहतोय. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये अमोलने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. जनुमान कारले संघ जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आपण पाहिलं तर एक संघ चांगला कसा बनवण्याचा याचा नक्कीच अमोलने निर्धार घेतला आणि तदनंतर आपण जनुमान कारले संघाची नक्कीच चांगली कामगिरी आपण पाहिली. अलिबाग तालुक्यामध्ये बलाढ्य संघाने देखील त्यांनी पराभूत केलं. बघूया अमोलची खेळी कशा पद्धतीने पाहायला मिळणार, कारण का 47 धावा आपल्याला करायच्या आहेत त्या उद्देशाने आपण पाहतोय जनुमान कारले संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला 47 धावा सेव्ह करायच्या आहेत प्रसाद अलिबाग संघाला. या षटकातील अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय, परंतु काय घडलंय, प्रथमेशच्या हातामध्ये झेल टिपला जातोय आणि अमोल आल्या बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का जनुमान कारले संघाला. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त होतंय मैदानामध्ये, जिथे धावफलकावरती धावा आपण पाहतोय 2 बाद 9 धावा धावफलकावरती आल्यात. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी जनुमान कारले संघाला 38 धावांची गरज. सामना आपण पाहिला तर दोन्ही संघांकडे अजूनही आहे 50-50 सामना आपण पाहतोय. नवीन फलंदाज यश येतोय मैदानात. यश सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज. जनुमान कारले संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बऱ्याचशे कित्येक सामने या यशने जनुमान कारले संघाला जिंकून दिलेत, परंतु आता मात्र या जोडीला नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल, कारण का महत्त्वाचे 2 खेळाडू तंबूत परतलेत. अमोल आणि ओमकार हे 2 खेळाडू तंबूत परतल्यानंतर मात्र यश आणि निनादला नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 38 धावा करायच्या आहेत, त्या अर्थात जनुमान कारले संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या मोर्चावरती जनुमान कारले संघ प्रसाद अलिबाग संघ कृपया आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक घाडी येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. प्रतीक घाडी खऱ्या अर्थाने नक्कीच प्रसाद अलिबाग संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज, ज्याच्याकडे नेहमीच आपण पाहिलं तर एक कंजूसी गोलंदाजीसाठी हा ओळखला जातो. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज प्रतीक याचा राईट मोर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात पाहायला मिळतोय, जिथे प्रथमेश जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती. आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 धावा धावफलकावरती लागतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे या सामन्यामध्ये. आपण पाहतोय हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. यशला असं वाटलं की हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय, पंच वाईड घोषित करतील, परंतु तिथे आपण पाहतो नक्कीच लीगल डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आपण पाहतो, जिथे एकही धाव मात्र मिळणार नाही आहे. पूर्णपणे फलंदाजाला जाणलं गोलंदाज प्रतीकने, एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू एक्झिक्यूट केला. या चेंडूवरती मात्र यशच्या बॅटमधून एक मोठा फटका कॉर्नरच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी.
चांगला फटका आपण पाहतो या चेंडूवरती यशच्या बॅटमधून येतो. या फटक्यांची नितांत गरज आहे ती अर्थात जनुमान कारले संघाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 47 धावांचा पाठलाग करतोय जनुमान कारले संघ. सुरुवातीला आपण पाहिलं तर नक्कीच एक षटकार आपण पाहिला, परंतु तदनंतर एक चांगलं कमबॅक झालं. ओमकार पाटील बाद झाल्या, तदनंतर आले आले अमोल सुद्धा बाद झाला. एक महत्त्वाचे 2 खेळाडू बाद झालेत, परंतु आता मात्र या 2 खेळाडूंना नक्कीच आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो फटका यशच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूंनी ते बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होईल. संघाची धावसंख्या स्थिरावती आहे ती अर्थात 14 धावा धावफलकावरती लागतात, जिथे आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या दुसऱ्या षटकामध्ये. आणि बघूया उर्वरित 2 चेंडूंमध्ये कशा पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते. प्रतीकचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. यश चांगल्या टप्प्यावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. वारंवार आपण पाहतोय या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकार आला, परंतु तदनंतरचे 2 चेंडू आपण पाहिले तर एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळत आहेत. एकही धाव मात्र येत नाही आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जातात. या षटकातील आपण पाहतो अंतिम चेंडू, आणि अंतिम चेंडूवरती मात्र यशच्या बॅटमधून मोठा फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज यश सुद्धा बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का लागेल तो अर्थात जनुमान कारले संघाला. दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 3 बाद 14 धावा. पूर्णपणे कंजूसी मारा पाहायला मिळतोय तो अर्थात प्रसाद दिनवेल अलिबाग संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार पाहायला मिळालं, जिथं प्रतीक घाडीने केवळ 5 धावा खर्च करत एक महत्त्वाच्या खेळाडूला सुद्धा तंबूत पाठवलंय. नवीन गोलंदाज आपण पाहतो अभिषेक पाटील येतोय. अभिषेक पाटील एक प्रसाद दिनवेल अलिबाग संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. बघूया अभिषेक कशा पद्धतीने कामगिरी करणार, कारण का येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात जनुमान कारले संघाला प्रति षटकामागे 16.5च्या सरासरीने धावसंख्या जमा करावी लागेल. या चेंडूवरती आपण पाहतोय सुंदर चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. निनादच्या माध्यमातून अभिषेक यासाठी ओळखला जातो आणि नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकाच्या माध्यमातून. गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू. या चेंडूवरती निनादच्या बॅटमधून मात्र मोठा फटका. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतो अतिशय दर्जेदार असा फटका पाहायला मिळालाय. या फटक्यांची गरज आहे आणि नक्कीच पूर्णपणे आता मात्र निनादने ते जाणलंय. त्या पद्धतीने आता मात्र निनादच्या बॅटमधून एक फटका आलाय. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 3 बाद 18 धावा धावफलकावरती लागतील, जिथे तिसरा षटक चालू आहे. याच दरम्यान आपले संतोषजी थळे यांचे इथे आगमन झाले, तरी त्यांना विनंती असेल की आमच्या पॅन्डॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चूक पाहायला मिळत नाहीये आणि फलंदाज निनाद बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष येतोय. नऊ चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये बाकी, जिथे आपण पाहतोय जिंकण्यासाठी जनुमान कारले संघाला 29 धावांची गरज. आता मात्र मनीषला नक्कीच मोठे फटके खेळावे लागणार, कारण का 29 धावा 9 चेंडूंमध्ये करायच्या आहेत. त्यामुळे षटकार आणि चौकार
रांची ते आतिषबाजी करावीच लागेल, परंतु अपोजिट संघ आतापर्यंत वरचढ पाहायला मिळतोय प्रसाद एलवन अलिबाग संघ. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात कौतुकास्पद आहेत. मग पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकार जरूर आला होता, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. केवळ 9 धावा आल्या. तदनंतरच्या षटकामध्ये प्रतीक घाडीने अतिशय दर्जेदार असा खेळ केला, केवळ 5 धावा खर्च केला. आणि आता मात्र अभिषेक सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. धावचीतची नक्की संधी होती, परंतु डायरेक्ट हिट मात्र होत नाही. चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात 19 धावा. चांगला खेळ आपण पाहतोय या मैदानावरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील आजचा दुसरा सामना जिथे आपण पाहतोय प्रसाद एलवन अलिबाग विपक्ष जयहनुमान कारले या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जिथे पहिला सामना विजेता झालाय तो अर्थात सागरी गणेश स्थळ संघ. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये जो विजेता संघ होईल त्या संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला या षटकामध्ये, अर्थात तिसरा षटक चालू आहे जिथे अभिषेकने अतिशय कंजूसी मारा केलाय. 5 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु हा चेंडू मात्र बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 20 पर्यंत. अजूनही आपण पाहतोय 27 धावांची गरज आहे कारले संघाला. चांगला चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका जरूर खेळायचा होता फलंदाज प्रीतम याला, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते अभिषेकच्या माध्यमातून. आता मात्र केवळ या षटकामधील शेवटचा चेंडू येणे शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अजय तिथे तैनात. कोणती चुकी पाहायला मिळत नाही अजयच्या माध्यमातून. आणि षटक क्रमांक इथे आपण पाहतोय 30 देखील समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 21 धावा. पूर्णपणे आतापर्यंत वरचढ भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात प्रसाद एलवन अलिबाग संघ. आता मात्र येणारे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 26 धावांची गरज. येणारे 6 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज असताना आता मात्र जयहनुमान कारले संघाला मात्र 4 षटकार ठोकावे लागतील. तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतो अंतिम षटक घेऊन ज्याने पहिल्या सत्रामध्ये अतिशय दर्जेदार असा खेळ केला, तब्बल 26 धावा फलंदाजी करत असताना कुठल्या असा अक्षय येतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती. अक्षय खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रसाद एलवन अलिबाग संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने नक्कीच कित्येक मैदानं गाजवली आपल्या खेळाच्या जोरावरती, परंतु आता मात्र 26 धावा सेव्ह करायच्या आहेत आपल्या संघासाठी. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रीतमच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, परंतु अभिषेक तिथे तैनात. कोणतीच चूक पाहायला मिळत नाही आहे आणि फलंदाज प्रीतमला जावं लागतंय माघारी. 5वा धक्का लागेल तो अर्थात जयहनुमान कारले संघाला. पूर्णपणे अडचणीत सापडलाय तो अर्थात जयहनुमान कारले संघ. ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली, सुरुवातीला असं वाटलं की नक्कीच पहिले 2 षटकं आपण पाहिली तर अतिशय दर्जेदार अशी पाहायला मिळाली ती अर्थात जयहनुमान कारले संघाच्या बाजूने, परंतु तदनंतर अक्षय आला मैदानामध्ये आणि अक्षयने अतिशय दर्जेदार अशी फटकेबाजी केली आणि संघाला पोहोचवलं ते अर्थात 46 या धावसंख्येकडे. आता मात्र नवीन फलंदाज समीर येतोय मैदानात. येणारे 4 चेंडू शिल्लक 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावांची गरज. पूर्णपणे सामना आपण पाहिलं तर 99% झुकलाय तो अर्थात प्रसाद एलवन अलिबाग संघाच्या बाजूने, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. समीरकडे सुद्धा आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, त्यामुळे नक्कीच या समीरला एक चांगला खेळ करावा लागेल, कारण का येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. तितकं सोपं नाही आहे, परंतु अशक्य सुद्धा नाही आहे. अक्षय मात्र नक्कीच एक चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे खोलवर टप्प्यावरती नक्कीच पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उसळी घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगत आहोत. एक चांगल्या टप्प्यावरती एक अचूक टप्पा आपण पाहतोय. अक्षयचं इथे नक्कीच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो खेळी करतोय आतापर्यंत या सामन्यामध्ये. एक दर्जेदार अशी फटकेबाजी सुरुवातीला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. हा चेंडू मात्र नक्कीच
बऱ्याचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती मात्र एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 22 धावा धावफलकावरती लागतात. अंतिम षटकाचा खेळ चालू, अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र फलंदाजाला जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. समीर सुद्धा आपण पाहतोय नक्कीच इथे माघारी परतलाय. आता मात्र येणारे आपण पाहिलं तर या चेंडूवरती आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातोय. बीमरसाठी आपण पाहतोय या पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. परंतु या सामन्यामध्ये मजबूत पकड धरलंय ती अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाने. ज्या पद्धतीने ते खेळी करतात मैदानामध्ये कृपया आयोजक पाणी घेऊन जायचं आहे. पंचांचा इशारा आला की नो आहे चेंडू. थर्ड अंपायर कॉल आलाय की नक्कीच नो चेंडू आहे. एक्स्ट्रा स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती इथे मात्र एक धाव येणार आणि आता मात्र पुढचा चेंडू हा फ्रीटचा असणार यात दीड मात्र शंका नाहीये. 9+1 अशा एकूण 2 धावा येतील धावफलकावरती. स्ट्राइक साठी आपण रिव्ह्यू घेतोय का पंच? धाव पूर्ण झालेली आहे. पंचांचा इशारा दिला झालाय की नक्कीच धाव इथे पूर्ण केली जाते. तर 24 धावा धावफलकावरती लागल्या जिथे आपण पाहतोय अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 4 चेंडू आणि 23 धावा. मनीषला इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल.
या मैदानामध्ये, जिथे आपण पाहतोय झेनुमान कार्ले संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. मनीषला नक्कीच एक चांगली खेळी करावी लागेल. फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय. फ्रीडच्या चेंडूवरती मात्र मनीषच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सामन्यामध्ये ट्विस्ट येते, जिथे आपण पाहतो नक्कीच आता मात्र समीकरण चेंज पाहायला मिळेल. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र येणारे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धावेची गरज. कंपल्सरी आपण पाहिलं तर 3 षटकार ठोकावे लागतील, कारण का कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे जरूर मनीषला ते करावं लागेल. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धावेची गरज. अक्षयवर थोडासा दबाव पाहायला मिळेल, परंतु या चेंडूवरती मिळणार केवळ एकच धाव. डिक्लेअर पद्धतीने आपण पाहतोय जरूर एक धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 31 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे, जिथे आपण पाहतोय नक्कीच एक दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर प्रतीकने अतिशय चांगल्या दर्जाचं हाताळलं. त्यानंतर षटक क्रमांक 3 अभिषेकने सुद्धा एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली, केवळ 7 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे सामना झुकलाय तो अर्थात अलिबाग संघाच्या बाजूने. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण पाहतोय एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती लागतायत. एका चेंडू मागे आपण पाहतो जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे, अर्थात औपचारिकता बाकी आहे. इथे पूर्णपणे सामना झुकलाय तो अर्थात प्रसाद युनियन अलिबाग संघाच्या बाजूने. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मोठा फटका येतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. उत्तुंग असा षटकार. आणि सामना जिंकलाय तो अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. चला, प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाचा कर्णधार आणि सागरी गणेशस्थळ संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण लगेच दुसऱ्या फेरीचा इथे सामना खेळतोय, तर सागरी गणेशस्थळ संघाचा कर्णधार आणि प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी